ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. त्यामुळे डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, जरी डीमॅट काढलेलं असलं तरी पण कोणत्याही कंपनीचा शेअर्स घेताना त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असतं. परंतु आपल्या बऱ्याच बंधू भगिनींना अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हे माहीत नसतं. ही गरज ओळखूनच आपण आपल्या चॅनलवरून प्रत्येक कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. तर आज आपण आपल्या संपूर्ण शेअर मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य अशा सुमारे 16 नंबरची कंपनी असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आत्ता 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा आणि ही कंपनी ॲटोमोबाईल ह्या सेक्टरमधील ॲटो अँड ट्रक मॅन्युफॅक्चर ह्या श्रेणीमधील आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या शेअरची म्हणजे एका शेअरची आजची चालू किंमत. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज दिनांक आहे 29 जुलै 2025 व आज महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 3199 रुपये आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा 52 वीक हाय व 52 वीक लो. 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त किती भाव झालेला तो म्हणजे हाय व कमीत कमी किती भाव झालेला तो म्हणजे लो. तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा 52 वीक हाय आहे 3303 रुपये व 52 वीक लो आहे 2425 रुपये. प्रिय बंधू भगिनींनो, महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत अशीच 2 वर्ष मागं गेल्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स 1415 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागं गेल्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स 567 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 10 वर्ष मागं गेल्यास महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 270 रुपयाला मिळत होता. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 3,97,854 रुपये. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला जर नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला 2025 साली 12,535 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे.
2024 साली 11,148 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 9,869 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 5,397 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 2,425 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे. तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे, त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. तर महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यातील सर्वात मोठा घटक आहे FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर ह्यांचा हिस्सा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 37.92% आहे. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे एक घरेलू गुंतवणूकदार संस्था. म्हणजे त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. तर त्यांच्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे 29.19% शेअर्स आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा आहे 18.14%. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आत्ता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला 2021 साली 2,425 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 12,535 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1,415 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 567 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 270 रुपयाला मिळत होता, तोच आज करंट व्हॅल्यूला 3,199 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षापूर्वी 1,415 रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही, 5 वर्षापूर्वी 567 रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही, 10 वर्षापूर्वी 270 रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही. समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स धरले तर 10 वर्षापूर्वी 270 रुपये गुंतवले असते तर ते जे आज 3,199 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 270 रुपये गुंतवलेले होते ते जे आज 3,199 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. प्रिय बंधू भगिनींनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे 18.14% आहे. प्रिय बंधू भगिनींनो लक्षात घ्या, जी कंपनी उत्तम असते त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ते फक्त 18.14% आहे. लक्षात घ्या, प्रमोटर होल्डिंग जेवढे जास्त असेल तेवढं ते कंपनीचे प्रवर्तक कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देतात. परंतु महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 18.14% म्हणजे कमी आहे. त्यामुळेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. प्रिय बंधू भगिनींनो, निष्कर्ष क्रमांक 3, नेट प्रॉफिटनुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी जरी उत्तम असली तरी प्रमोटर होल्डिंगनुसार त्या कंपनीत प्रमोटरचा हिस्सा 50%पेक्षा कमी आहे. त्यामुळे ती योग्य आहे परंतु उत्तम नाही. प्रिय बंधू भगिनींनो, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच जास्तीत जास्त बंधू भगिनींशी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो,
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अभ्यासाचा आपण असा व्हिडिओ बनवला आहे. असाच कुठल्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे किंवा उत्तम आहे याचे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत. त्यामध्ये काय शेअर बाजार म्हणजे काय इथपासून ते शेअर बाजारासाठी काय काय घटकांची गरज असते याचे सर्व क्रमशः व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.